पिंपळगाव खडकी परिसरात पावसाचा हाहाकार पाहायला मिळत आहे। सततच्या पावसामुळे गावातील प्रसिद्ध मुक्तादेवी मंदिर आणि शेजारीच असलेले दिलीप माडीवाले यांच्या घरात पुराचे पाणी घुसले आहे। घरामध्ये पाणी शिरल्याने संसाराचे मोठे नुकसान झाले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे। इतकेच नव्हे तर गावातील पिंपळेश्वर महादेव मंदिर तसेच बैलगाडा घाटात आणि स्मशानभूमीतही पाणीच पाणी झाले आहे। संपूर्ण परिसर जलमय झाला आहे। दुसरीकडे आघाडा ओढ्याला मोठा पूर आला असून ओढ्याच्या पुलावरून पाणी वाहत आहे। पुलावरून पाणी आल्यामुळे पिंपळगाव खडकी ते मंचर हा दळणवळणाचा मार्ग पूर्णपणे बंद झाला आहे। या मुख्य रस्त्यावरील वाहतूक ठप्प झाल्याने गावाचा संपर्क तुटला असून नागरिकांना सुरक्षित स्थळी राहण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे। नमस्कार, मी अरुण बांगर। पिंपळगावची सध्याची परिस्थिती अशी आहे, ओढ्यावरती प्रचंड असा मोठा पूर आल्यामुळं पुराचं पाणी गावचं ग्रामदैवत मुक्तादेवी आहे। मुक्तादेवीच्या बाजूचा जो पूल आहे त्या पुलावरून जवळपास 4 ते 5 फुटाचं पाणी असल्यामुळं संपर्क त्या ठिकाणी तुटलेला आहे। त्या ठिकाणी पोखरकर माडीवाले दिलीपराव पोखरकर यांचं घर असल्यामुळं त्यांना देखील पोलीस पाटील कर्मचारी आणि ग्रामस्थांनी बाहेर काढून त्या ठिकाणी आता कोणी नाही आणि सर्व ग्रामस्थांना एकच विनंती आहे, अनेक ठिकाणी पुराचं पाणी ओढ्याचं पाणी आहे, सगळ्यांनी काळजी घेणं गरजेचं आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे। ओढ्याच्या पोलाचं पाणी पाण्यासाठी अनेक ग्रामस्थ त्या ठिकाणी जातात। लहान लहान मुलं आपल्या मुलांची आपल्या परिवाराची काळजी घेणं फार गरजेचे आहे, कारण अतिउत्साहाच्या नादात सेल्फी काढण्याचा नाद असतो काहींना। याही ग्रामस्थांना माझी विनंती आहे, कारण पुराचं पाणी कधी वाढणे सांगता येत नाही। पलीकडच्या बाजूला अनेक शेतकऱ्यांची शेती आहे, शेतीच्या प्रचंड नुकसान झालेलं आहे। आता माझीच त्या ठिकाणी फ्लावर आहे, काल पहिलाच थोडा 80 पिशव्यांचा काढला आणि आज सकाळी फ्लावर काढायची संपूर्ण फ्लावर पाण्याखाली गेलेली आहे। 6 एकर फ्लावर जवळपास पाण्याखाली गेलेली आहे। तसेच दिलीप पोखरकर माडीवाले म्हणजे नदीच्या बाजूचे जेवढे शेतकरी आहेत त्या सर्व शेतकऱ्यांची जेवढी पण पिकं आहे ती संपूर्ण पिकं पाण्याखाली गेलेली आहे। म्हणून प्रशासनाला देखील विनंती आहे, तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात यावी। मंचर पिंपळगावकडे जाणारा जो रस्ता आहे, मंचर पिंपळगावचा रस्ता तो आघाड्या ओढ्यामध्ये जो पूल आहे त्या पुलावरून देखील पाणी असल्यामुळं वाहतुकीसाठी त्याही ठिकाणी बंद आहे। कामटेमळ्यातून येणारा ओढा असेल, अनेक ठिकाणी ज्या ज्या ठिकाणावरून ओढ्याचं पाणी आहे, प्रचंड ओढ्याच्या पाण्यांना वेग आहे, त्याच्यामुळं सर्व नागरिकांनी स्वतःची काळजी घेणं गरजेचे आहे, सतर्क राहणं गरजेचं आहे। आणि पुलाचं पाणी ओढ्याचं जे पाणी आहे ते स्मशानभूमीत, गावच्या स्मशानभूमीत जो पिंपळेश्वर महादेव परिसर आहे ते एक प्रकारचं गार्डन त्या ठिकाणी गावांनी ग्रामस्थांनी त्या ठिकाणी उभं केलेलं आहे। त्या गार्डनमध्ये देखील खूप मोठं पाणी शिरल्यामुळं याही ठिकाणी नागरिकांना विनंती आहे, आपण कुणीही जाऊ नये, ही सर्वांना विनंती आहे। देवी मंदिराकडे देखील कुणीही जाऊ नये आणि दिलीप पोखरकर माडीवाले यांना देखील विनंती आहे, आपल्या घराकडं संपर्क तुटला असल्यामुळं आपण पुन्हा त्या ठिकाणी जाऊ नये, आपल्या मळ्यातल्या घरी राहावं किंवा ग्रामपंचायतच्या वरच्या बाजूचा जो हॉल आहे, गावच्या वडार समाजाची जी काही मंडळी आहेत त्या सर्व मंडळींच्या झोपड्यांमध्ये पाणी आल्यामुळं ग्रामपंचायतच्या वरच्या बाजूचा जो हॉल आहे त्या हॉलमध्ये ती सर्व मंडळी त्यांची राहण्याची व्यवस्था ग्रामपंचायतच्या आणि प्रशासनाच्या माध्यमातून त्या ठिकाणी केलेली आहे। इथं देखील काही कर्मचारी राहत होते, त्यांची व्यवस्था या ठिकाणी मुक्तादेवीच्या रस्त्यावरती आपलं जे स्वयंपाकगृह आहे, आरंभ प्रतिष्ठानचं त्या ठिकाणी ऑफिस आहे, त्या ठिकाणी आपण त्यांना देखील राहण्याची व्यवस्था केलेली आहे। अजूनही जागजागच्या जर कुणाच्या आपण शोधमोहीम आपली चालू आहे, ज्यांचा संपर्क तुटला आहे किंवा घरं झोपड्यात तिथं राहता येत नाही, त्यांना ग्रामपंचायतच्या वरच्या बाजूचा हॉल असेल किंवा श्रीराम मंदिराच्या समोरील सभामंडपात असेल किंवा मंदिरात असेल, आपण त्यांची सर्वांची व्यवस्था करू। नागरिकांनी देखील काळजी घेणं गरजेचे आहे। आणि ज्यांना ज्यांना घरात आता जाता येत नाही, काही पावसामुळं घरं पडल्यात, काहींच्या झोपड्या आहेत त्या उद्ध्वस्त झाल्या, त्या सर्वांना विनंती आहे, श्रीराम मंदिरामध्ये आपण सर्वांची राहण्याची व्यवस्था त्या ठिकाणी ग्रामस्थांच्या माध्यमातून करू। ज्या ज्या ठिकाणचे कोण शेतीवरती कामगार असतील त्या कामगारांच्या झोपड्या असतात, त्यांनी संपर्क साधायचा, सर्वांची व्यवस्था आपण गावामध्ये मंदिरामध्ये किंवा ग्रामपंचायतच्या वरच्या हॉलमध्ये करू।